दर्श इथे मॉर्निंगला योगा बघा कसा करतोय आणि किती छान असं स्टेप्स करतोय. प्रत्येक स्टेप्स एकदम प्रॉपर करत होता. तर रनिंग करून दाखवते, मॅट टाकली आणि छान योगा चाललाय सकाळ सकाळ. तर आज आम्ही जाणार होतो बाहेर फिरायला. तर योगा झाल्यानंतर आंघोळ झाली, फ्रेश झाला आणि आम्ही चाललो आता रिक्षामध्ये बसून फिरायला. तर ते कुठे चाललं तर ते तुम्हाला सांगतेच. खाली होती, संडे होता आज आणि दर्शला खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये बसल्यामुळे खूप मस्ती चालू झाली होती त्याची. तर इथे तुम्हाला सर्वांना तो हॅलो बोलतोय आणि मस्तीसुद्धा करतोय. तर स्वरा आणि आई इथे गप्पा मारत होत्या. तर आम्ही बाहेरचं छान असं ग्रीनरी व्ह्यू छान बघत होतो दर्श आणि मी. तर दर्शला इथे दाखवत होते पाणी वगैरे. तर दर्श अजून एन्जॉय करत होता. तर इथे ट्रेनमधून हा व्ह्यू खूप छान वाटत होता, वसईची खाडी. आणि इथे सिग्नलला ट्रेन थांबलेली. तर इथे मी विंडोमधून जीवदानी देवीचं जे डोंगर आहे तिथे ओम असं लिहिलं आहे. तर ते ओम झूम करून असं छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ घेतला आहे. आम्ही नुकतंच पोचलो विरारला. तर दोघांनी आईंचे हात पकडले आणि आम्ही आता निघालो जीवदानी देवीला. तर इथे रिक्षातून ट्रेनमधून उतरल्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो. पण रिक्षामध्ये पाठीमागे 3 जण आणि पुढे 2 जण बसले होते. तर विरारला खरंच खूप खड्डे आहेत आणि रस्ता प्रॉपर नाही आहे. तर तरीही ते रिक्षावाले भारीच रिक्षा चालवतात. आणि संडे असूनही गर्दी होतीच. आणि मी तर खूप वर्षानंतर देवीला चालली होती. 9 ते 10 वर्षानंतर मी चाललेली. खूप वर्षा अगोदर मी गेली होती. तेव्हा आम्ही चालत वरती गेलो. तर पाय जाम दुखतात, खूपच डोंगरावर वरती आहे. तर इथे आईने आम्ही देवीसाठी ओटीचं सामान घेतलं आणि ते दर्श गेम बघत होता. एक गेम त्याला इथे दिसत होते नवीन काय घ्यायचं आणि काय नाही. तर तो कन्फ्यूज झाला होता. तर देवीचं ओटीचं सामान घेतलं आणि आम्ही रौप्यमधून जाणार होतो. तर त्याची एक फिलिंग वेगळीच होती. फर्स्ट टाईम आम्ही जाणार होतो त्यातून. तरी आम्ही इथे पोचलो. तिथे तिकीट काढतात. तिथे आधी चप्पल्स बाहेर काढल्यात. छान असं त्यांनी प्रॉपर एका साईडला चप्पलचं स्टँड ठेवण्यासाठी बनवलं आहे. तिथे चप्पल्स काढले, टोकन दिले आम्हाला. त्यानंतर पाऊस कमी होता, पाऊस जास्त नव्हता. संडे असूनही निघायच्या वेळेस पाऊस येत होता. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर कॅशच द्यावे लागते. गुगल पे नाही यूज होत तिथे. तिकीट हे कॅशच द्यावं लागतात. तर एकाचे 250 रुपीज तिकीट होते आणि 5 वर्षाच्या खालील मुलांना तिकीट्स नाही आहेत. तर स्वरा, आई आणि आम्ही सर्वांचे तिकीट्स काढले. ते तिकीट आणि आमचे पप्पा गेले आहेत गावी. तर गावी कशासाठी गेले तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर आई, दर्श, स्वरा आणि मी आम्ही 4 जण आम्ही आलो आहोत विरारला जीवदानीला. तर इथे छान एंट्रन्सला गणपतीचं मंदिराचं मूर्ती आहे. आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि आता रौप्यमध्ये बसणार आहोत. ते दर्श खूप एक्सायटेड होता. आणि ते रौप्य स्टार्ट झालं होतं. तर दर्श बघा बाहेर असं खिडकीतून त्याला बघायला खूप आवडत होतं, काय काय दिसते आणि ग्रीनरी खूप छान वाटत होती. तर मस्त एन्जॉय करत होता तो. आणि हे खरंच खूप छान आहे. म्हणजे रौप्यमध्ये खूप वयस्कर लोकंसुद्धा जाऊ शकतात दर्शन घ्यायला देवीचं. 5 to 6 मिनिट्समध्ये हे रौप्य आपल्याला वरती घेऊन जातं मंदिराकडे. आणि मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती. तर खूप छान दर्शनही झालं मंदिरामध्ये. आणि इथून हा व्ह्यू बघा. सर्वजण फोटो आणि व्हिडिओज काढत होते. तर फर्स्ट टाईमच गेलो होतो. आम्हीसुद्धा व्हिडिओ काढले मस्त. तर छान वाटत होतं रौप्यमधून जाताना. देवीचे दर्शन झालं आणि ते एक दुसरा रौप्य खाली येत आहे आणि एक रौप्य वर जात आहे. तर दर्शला बसल्यानंतर दर्शला असं उतरूशीच वाटत नव्हतं त्या रौप्यमधून. त्याला खूप आवडलं होतं. तिथे मस्ती करत आम्ही नंतर एन्जॉय करत पोचलो आहे मंदिराकडे. आणि इथून व्ह्यू बघा किती छान येतोय. मस्त अशा बिल्डिंग्स आणि ग्रीनरी दिसत आहे. आणि खूप जण ह्या रौप्यमध्ये बसू शकतात. ॲट द टाईम
4 असे हे आहेत आतमध्ये जाण्यासाठी. तर एका याच्यामध्ये 30 ते 40 लोक आरामात जाऊ शकतात. आणि रोपवेमधून उतरल्यानंतर लिफ्ट आहे, थोडं वरती जायचं आणि मंदिराकडे दर्शन घ्यायचं. तर हा व्ह्यू खूप छान वाटत होता बा खालचा. घरची इथे मस्ती चालू होतीच. तर गप्पा करत मारत आम्ही पोचलो मंदिराजवळ. तर मंदिराकडे गेल्यानंतर छान असं दर्शन झालं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, सर्वच मंदिरामध्ये नसतो, पण हे बाहेरचं मी कॅच केलं आहे की. आणि थोडी गर्दी होती, त्यानंतर मी मोबाईल. आणि मंदिरामध्ये जो बर्फी दिलेली ती खूपच सुंदर होती प्रसाद म्हणून, खूप छान होता. आणि इथे अलाउड होता मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी. तर इथे देवीची मूर्ती होती, तर आम्ही ते सुद्धा दर्शन घेतलं. आणि हे बघा बाहेर वरतून एकदम छान असा व्ह्यू होता, सगळीकडे पाणी पाणी, समुद्र एका साईडला आणि हे घरं. तो उंचावरून बघायला ती मजा वेगळी होती. आणि ही जीवदानी मंदिर. आणि इथे पण गर्दी होती. आणि इथे नारळवडी भेटते, ती खूप सुंदरच होती. 20 रुपयाला एक पॅकेट आहे. आणि इथे सर्वजण त्यात दगड आहे तिथे पैसे चिटकत होते, आणि ते आम्ही सुद्धा केलं. तर खूप जण असे मनात एक इच्छा ठेवतात आणि इथे पैसे चिटकवतात. आणि 1 रुपया 2 रुपये असे कॉईन चिटकवतात. आणि तिथे खालीच असं गल्ला आहे पैशांचा, तर त्याच्यामध्ये ते पैसे जातात. तर स्वराने सुद्धा चिटकवले आणि मी सुद्धा चिटकवले पैसे. तिथे पण गर्दी होती थोडीशी. तर प्रॉपर काही चिटकतात, काही चिटकतसुद्धा नाही, ते लगेच पडतात पैसे. तर स्वराचे लगेच निघाले होते पैसे, तर माझा चिटकला होता. तर इथे पैसे इथे आम्ही आता पैसे चिटकवला, माझा चिटकला, स्वराचा नाही चिटकला. छान असं दर्शन झाले आणि आता आम्ही निघालो. इथे सुद्धा देवीचं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान असं देवीला सजवलं होतं. तर ह्या ब्राह्मण काकांनी देवीचा ओटी भरल्यानंतर वेणी रिटर्न केलेली आम्हाला. आणि इथे बघा थोडीफार इथे गर्दी दिसते तुम्हाला सुद्धा. तर आम्ही आता रिटर्न निघालो आहोत घरी यायला. तर इथे रोप्यातून परत खाली चाललो. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भूक लागली होती. हॉटेलमध्ये पोचल्या दरसाठी आईस्क्रीम आणि पावभाजी ऑर्डर केली. तर बाय.